सील केलेल्या पेट्या परस्पर उघडल्या आणि पुन्हा सील करून स्ट्रॉंग रूम मध्ये जमा केल्या. मित्र हो, शासन आणि प्रशासन या दोघांवरही लोकांचा विश्वास अजिबात उरलेला नाही. आणि बघा ना, मोठा पोलीस फौजफाटा असताना सुद्धा पक्षाचे कार्यकर्ते उमेदवार जिथं जिथं आता या झालेल्या मतदानाची मतदान यंत्र ठेवलेले आहेत ना, तिथं दिवस रात्र हे लोक पहारा देताना दिसत आहेत. मग विश्वास कुठे उरला? आणि बघा, अशातच गोंदियाच्या सालेकसा इथं ईव्हीएमचं सील तोडल्याचे गंभीर स्वरूपाचे आरोप आणि त्यानंतर राडा सुद्धा झाला. तिकडे सांगलीमध्ये मतदानात अचानक कशी काय वाढ झाली असा प्रश्न उपस्थित केला जातोय. गोंदियाच्या सालेकसा नगरपंचायतीच्या निवडणुकीचं मतदान 2 डिसेंबरला झालं. त्यानंतर आता या ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केल्याचा आरोप करीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट, ठाकरे शिवसेना यांच्यासह शरद पवारांच्या पक्षातील उमेदवारांनी तहसील कार्यालयाला चक्क घेराव घातला. जवळपास 12 तास कार्यकर्त्यांनी इथं ठिय्या दिला होता. त्यानंतर रात्री उशिरा उपविभागीय अधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाला अहवाल पाठवला. त्यामुळं राज्य निवडणूक आयोग यावर आता काय निर्णय घेतोय हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. काँग्रेसचे नेते प्रफुल्ल अग्रवाल यांनी केलेला दावा तर मित्रांनो अत्यंत धक्कादायक आहे. ते म्हणतात, शासन आणि प्रशासन या दोघांनी सुद्धा संगनमतानं ईव्हीएमचे सील तोडले. आमचा एक सुद्धा प्रतिनिधी बोलावला गेला नाही. ईव्हीएमची छेडछाड करण्यात आली. निवडणूक आयोगाला चुकीचा अहवाल पाठवून आमच्याच पक्षातील लोक तिथं उपस्थित होतं असं दाखवण्यात आलं. निवडणूक आयोगाची सुद्धा दिशाभूल करण्यात आली असा आरोप त्यांनी केला. निवडणूक अधिकाऱ्यांनी सील केलेल्या पेट्या परस्पर उघडल्या आणि पुन्हा सील करून स्ट्रॉंग रूम मध्ये जमा केल्या. पंचासमक्ष सील झालेल्या पेट्या उघडण्याचा अधिकार यांना दिला कोणी? ज्या अधिकाऱ्यांनी हे केलं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी काँग्रेसने केली. हा प्रकार बघा अत्यंत गंभीर, तितका धक्कादायक आणि तेवढाच खळबळजनक सुद्धा आहे. दुसरीकडं सांगलीमधल्या आष्टा नगर परिषदेमध्ये मतदानाचा टक्का अचानक वाढल्याचा आरोप झालेला आहे. शरद पवार गटासह शहर विकास आघाडीच्या उमेदवारांनी यावर सगळा आक्षेप घेतलेला आहे. या ठिकाणी स्ट्रॉंग रूम बाहेर शेकडो कार्यकर्त्यांनी अक्षरशः गोंधळ घातला, राडा घातला. या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा सुद्धा नाही अशा पद्धतीचे आरोप सुद्धा केले गेले. म्हणजे काय झालं बघा, एकूण मतदान, प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि दाखवलेलं मतदान यात मोठी तफावत आढळून येत असल्याचं शहर विकास आघाडीचं म्हणणं आहे. प्रत्यक्ष झालेल्या मतदानाचे आकडे मतमोजणी वेळी जर आढळले नाहीत ना, तर इथं मोठा राडा होण्याची शक्यता आहे. मतदान आणि मतमोजणी यांच्यामध्ये काही दिवस असल्यामुळं मतदान यंत्रात काही हेराफेरी केली जाईल, काही भानगडी केली जाईल, काही टेम्परिंग केलं जाईल याची भीती तशी सगळीकडे दिसते. पण मतदान झाल्यानंतर पंचासमक्ष मतदान यंत्र सील केलं जातं आणि हे सील मतमोजणीच्या वेळी उमेदवाराच्या प्रतिनिधीसमोर काढलं जातं. पण मग गोंदियात झालेल्या या आरोपावर उत्तर काय आणि ते देणार कोण? निवडणूक आयोग, आयोगाचे अधिकारी. आरोपीच न्यायाधीश कसं काय बनू शकतील हो? एकंदर बघा, या निवडणूक प्रक्रियेचा पुरता खेळ खंडोबा झालेला आहे असं मात्र आपल्याला नक्की म्हणता येईल. बघू आणखी काय काय होत आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.